हॉस्पिटलाइज सारखं करायला लागायचं. प्रत्येक महिन्याला पिरियड आले की सारखं मला हॉस्पिटलाइज करायला लागायचं. आणि मग गायनेकडून गोळ्या घेतल्या की तेवढ्या पुरतं बरं वाटायचं. परत पिरियड आले की 4 दिवस उठताच यायचं नाही. चालता येत नव्हतं व्यवस्थित पिरियडमध्ये. अच्छा, वजन किती होतं? वजन माझं 54च आहे. त्या उंचीनुसार वजन बरोबर असून सुद्धा त्रास आहे. हो, तरी सुद्धा मला त्रास होत होता. सेकंड डिलिव्हरी नंतर मला जास्त त्रास व्हायला लागला. अच्छा, म्हणजे बघू शकतात वजन वाढल्यामुळे पण त्रास आहे, वजन कमी असल्यामुळे पण त्रास आहे, आणि वजन बरोबर असलं तरी त्रास आहे. हो. काय कारण असेल मॅडम याचं? नाही, मला मी बीएमआय केल्यानंतर मॅमनी मला सांगितलं की माझ्या पोटाचा एक लेयर कमी असल्यामुळे मला हा त्रास होतोय. म्हणून मला वुमन चॉईस त्यांनी सजेस्ट केली. मग मी ती घेतली. पण मला 2 वेळा पिरियड येऊन गेले त्याच्यामध्ये. मला काहीच त्रास जाणवला नाही त्याच्यामध्ये. बरं, आणि सायकल वजन पण काही रेग्युलर झाली आणि त्रास पण काही झालेला नाहीये. सकस संतुलित आहार किती दिवसापासून घेतात? 1 महिना झालं सर. अच्छा, काय काय घेतात सकस संतुलित आहारात? शेकमेट आहे, फॉर्म्युला 1 आहे आणि प्रोटीन पावडर आहे. ओके. आणि जे 2.5 वर्षापासून हॉस्पिटल करून रिझल्ट आला होता, ते रिझल्ट आलाय मी वाटतंय हो, सकस हो, हो संतुलित सर. आहार केल्यापासून? 100% रिझल्ट आलाय तो. येस. तर नक्कीच तुमच्या कोचला पुढे पण अजून काय किती वजन कमी करायचंय, काय करायचं याच्याबद्दल विचारा. हा, निलिमा हो. मॅडम बिफोर आफ्टर बघूया. अरे बापरे, 81.200. बघू शकतात मॅडम कशा भारदस्त एकदम काकूबाई सारख्याच झाल्या होत्या. 82 किलो वजन आणि वाढलेलं शरीरावरचं फॅट पाहू शकतात, आणि बिफोर मध्ये बघू शकतात 53 किलो. अमेझिंग असा बदल, जे की 15 वर्षे वय सुद्धा कमी झालेला दिसतंय आता. रुपाली मॅडम दिसतंय ना पहिल्या फोटोतून ह्या फोटोत 15 वर्षे वय हो, कमी? हो सर. हो सर. कुणाला 50 लाख रुपये जरी दिले तरी आपलं वय कमी करून देऊ शकते का कोणी? नाही. पण बघा ना, जर वजन कमी केलं चांगलं खाऊन तर ऑटोमॅटिक कमी दिसते. हम्म. चालते. आणि तुम्हाला सांगतो हे तुम्हाला का त्रास होत असेल, वाटत असेल बरं? पीसीओडीचं तुमचं वजन तर समतोल आहे, जास्त पण नाही कमी पण नाही, तरी का त्रास होता? माझ्या पोटाचा एक लेयर सर कमी होता. सगळ्यात महत्वाचं तुमचे हार्मोन इनबॅलन्स होते. हो. हार्मोन इनबॅलन्स होण्याचं कारण सांगू का काय आज? सांगा की सर. पहिलं आहे ना, पहिलं कोंबडी 80 दिवसाला मोठी होत होती. हम्म. प्रोडक्शन प्रोडक्शन वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन द्यायला सुरुवात केली आणि लवकर मोठं करण्यात आलं. 45 दिवसात मोठी, म्हणजे लोकसंख्या वाढली ना, त्याच्यामुळे प्रोडक्शन जास्त. मग तेच पुन्हा 40 दिवसावर आणलं, आता तेच 35 दिवसावर आणलं, आणि ते जे यूज होतं ना इंजेक्शन, हम्म. तेच औषध आता आपला भाजीपाला लवकर वाढण्यासाठी, आपलं कुठल्याही गोष्ट जे लवकर प्रोडक्शन व्हावं, म्हणजे 6 महिन्यानं जे पीक येतंय ते 2-3 महिन्यातच येण्यासाठी ते यूज केलं जातंय. मग कोंबडीचे पण हार्मोन इनबॅलन्स करूनच कोंबडीला मोठं केलं जातंय. तसं ते औषध आपल्याला ते द्रव्य शरीरात जायले आपल्या अन्नाद्वारे. म्हणून आज 100 पैकी 90 महिलांमध्ये हार्मोन इनबॅलन्सचे प्रॉब्लेम आणि पीसीओडीचे प्रॉब्लेम आहे. वजन जास्त असलं तरी प्रॉब्लेम, वजन कमी असलं तरी प्रॉब्लेम, आणि वजन बरोबर असलं तरी प्रॉब्लेम. मग चुकीची लाईफस्टाईल आणि चुकीचं खानपान हे सगळ्यात मोठं ह्याचं कारण आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये येतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपली लाईफस्टाईल चेंज होती, आणि त्याचबरोबर आपलं खानपान पण चेंज होतं, आणि हार्मोन इनबॅलन्स झालेली बॅलन्स व्हायला सुरुवात होती, आणि अमेझिंग असा रिझल्ट येतो. आणि हा सुद्धा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे, डिस्क्लेमर देतो, कारण इथं आपल्याला कुणी हे डॉक्टर नाही आहे, किंवा इथं कुणी आपल्याला कुठलं मेडिसिन प्रोव्हाइड करत नाही. जगातला नंबर 1चा सकस संतुलित आहार हेल्दी ब्रेकफास्ट, ज्या ब्रेकफास्टमधून 114 प्रकारचे घटक मिळतात, आणि आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीचं प्रमाण कमी होतंय आणि मसलचं प्रमाण वाढत जातंय, आणि जे आपल्याला वाढलेल्या वजनामुळे जे काही त्रास आहेत ते त्रास पण कमी होतात. तर भेटू उद्या सकाळी ठीक 5:20 सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. हॅप्पी राहा, हेल्दी राहा, फिट राहा. सगळ्यात महत्त्वाचं निरोगी राहण्यासाठी दररोज प्रयत्न करत राहा. जसं पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करायचे दररोज, तसं निरोगी राहण्यासाठी सुद्धा दररोज प्रयत्न करत राहा. तर चलो बाय बाय, मिळू भेटू उद्या सकाळी.